नमस्कार. तर आज आहे ना मी दुधी भोपळ्याची मस्त रसरशीत आणि चमचमीत अशी ना भाजी बनवणार आहे. तर ही भाजी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. नक्कीच करून पहा. खूप छान मस्त अशी चवीला लागते आणि सोबतच ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकी आपली छान अशी चविष्ट ही भाजी दुधी भोपळ्याची बनवून तयार होते. तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ही भाजीची रेसिपीला. तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पहा दुधी भोपळ्याची भाजी बनवण्याकरिता अशा पद्धतीने मी ना कवडा आणि मस्त हिरवागार इथे ना दुधी भोपळा घेतलेला आहे. तर हा दुधी भोपळ्याचे जे काही वरचे साल असते ना तर ते मी काढून घेते इथं. म्हणजे छान आपली ही भाजी ना पटकन अशी शिजून होते. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं सर्व काही जो काही दुधी भोपळ्याची वरची जी साल आहे तर ती व्यवस्थित अशी पूर्णपणे आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे. तर आपला हा दुधी भोपळा अगदी कवडा आहे ना त्याच्यामुळे ही सालसुद्धा पटकन निघते आणि अशा पद्धतीने जर दुधी भोपळा वापरला ना तर मग ते चवीलासुद्धा खूप छान मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते. तर पहा अशा पद्धतीने मी इथं सर्व काही मस्त अशी वरची साल काढून घेतलेली आहे. आता हे आपल्याला छान अशी कट करून घ्यायचे आहेत. तर हा दुधी भोपळ्याचा मागचा आणि पुढचा दोघंही भाग मी छान असे कट करून घेणार आहे आणि अगदी 2 ते 3 इंचावर आपल्याला छान असे हे ना ह्या एक दुधी भोपळ्याचे असे ना मधूनच असे कट करून घ्यायचे. तर पहा अशा प्रकारे इथे मी ना छान असा हा दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे. तर ह्या दुधी भोपळ्याचे आपल्याला हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे ना बारीक किंवा अगदी मोठे असे ना इथं चिरून घ्यायचे आहे. तर पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोठे-मोठे मस्त असे तुकडे करून घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने मस्त असे छोटे-छोटे मध्यम आकाराचे तुकडेसुद्धा आपण करू शकतो. तर पहा अशा पद्धतीने मी इथं मध्यम आकाराचेच आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे छान अशी आपली भाजी इथं बनवून तयार होते. जास्त मोठेही नाही आणि अगदी छोटेसुद्धा नाही आहेत. मध्यम असे इथे मी हे तुकडे करून घेतलेले आहेत. तर सर्वच अशा प्रकारे मी इथे ना छान असे दुधी भोपळा कट करून घेणार आहे. तर दुधी भोपळा खाल्ल्याने आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहते. त्याच्यामुळं दुधी भोपळ्याची भाजीच नाही तर तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवूनसुद्धा खाऊ शकतात. तर पहा अशा पद्धतीने इथे मी ना सर्व काही जो दुधी भोपळा आहे तो व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. आता जे काही आपण चिरून घेतलेले जे भोपळा आहे ना तर तो इथे ना मी तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहे. तर 1 चमचाभर मी इथं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पाव चमचा हळद आणि अगदीच अर्धा चमचापेक्षा कमी इथं लाल चटणी घेतलेली आहे मी आणि सोबतच याच्यामध्ये ना अगदी थोडंसं आहे ना मीठसुद्धा घातलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं मस्त आहे ना ह्या सगळ्या दुधी भोपळ्याला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटं आपल्याला छान असं मस्त आहे ना हे तेलासोबत आहे ना हा जो काही दुधी भोपळा आहे तर तो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे किंवा शिजवूनसुद्धा म्हणू शकता तुम्ही. छान असा मस्त शिजून होतो. पटकन आपला हा दुधी भोपळा शिजून होतं. कारण याच्यामध्ये ह्या भोपळ्यामध्ये भरपूर असं एक स्वतःचं पाणी असतं. त्याच्यामुळं पटकन असा शिजला जातो. तर पहा 2-3 मिनिटानंतर अशा पद्धतीने छान मस्त हा दुधी भोपळा व्यवस्थित असा परतवून झालेला आहे किंवा शिजवून झालेला आहे. तर आता आहे ना मी इथं ही भाजीसाठी लागणारे ना एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. तर इथे मी घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर, 1 मोठा चमचाभर धने, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या आणि सोबतच याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना लसूणसुद्धा वाटून घ्यायचं आहे. ह्या भाजी जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो तेव्हा. तर थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं मस्त हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी ही भाजी बनवण्याकरिता 2 ते 3 चमचे चांगलं तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान मस्त ह्या तेलामध्ये वरती असं फुलून आलं की लगेच एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं छान आपल्याला मस्त हा कांदासुद्धा व्यवस्थित असा हे तेलामध्ये ना परतवून घ्यायचा आहे. थोडंसं ह्या कांद्यांचा रंग बदलायला लागला किंवा व्यवस्थित असे ना तेलामध्ये परतायला लागले की लगेच आपल्याला जे काही आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे वाटणसुद्धा मस्त ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण सर्व काही साहित्य आहे ना हे सगळे कच्चंच वापरलं होतं. त्याच्यामुळं छान असं मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे.
आता हे बघा छान असं सगळं काही परतवून झालं, की लगेच याच्यामध्ये ना मी मसाले टाकून घेणार आहे. तर 1 चमचाभर लाल चटणी आणि सोबतच याच्यामध्ये अर्धा चमचाभर गरम मसाला. तर चटणीचा आपण आधीसुद्धा वापर केलेला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा ह्या वाटणामध्ये आपण घातलेली आहे. त्याच्यामुळं तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. तर दोघंही मसाले आपले छान असं परतवून झाले, की लगेच याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान मस्त असा परतवून झाला, की लगेच याच्यामध्ये ना मी आता अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायची आणि चांगली मस्त अशी फेटून आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि दही जास्त आंबट नाही आहे, त्याच्यामुळे ना छान अशी आपली ही भाजी तयार होते. जास्त जर दही आंबट असेल तर दह्याचं प्रमाण तुम्ही इथं कमी करू शकतात. तर पहा छान अशी मस्त आपली ही जी काही दही आहे तर ती सुद्धा मस्त अशी ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता लगेचच याच्यामध्ये आपण जे काही दुधी भोपळा छान असा मस्त परतवून घेतला होता, तर तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर तसंही दुधी भोपळा आपला भरपूर असा मस्त असं तेलामध्ये परतल्यानंतर छान मस्त शिजून झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं जास्त शिजवत बसायची गरज लागत नाही. तर छान असा व्यवस्थित असा ह्या मसाल्यांसोबत मिक्स करून झाला ना, तर याच्यामध्ये मी ना अर्धा ग्लासपेक्षा अगदी कमी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे छान अशी आपली ना इथं ग्रेव्ही तयार होईल. आणि सोबतच याच्यामध्ये ना मी चवीप्रमाणे मीठसुद्धा आत्ताच टाकून घेते. आधीसुद्धा मी मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं अगदीच कमी इथं मी मीठ टाकलेलं आहे आणि छान मस्त आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटं आपल्याला मस्त अशी ना ही भाजी शिजवून घ्यायची. तर पहा छान अशी आपली इथं दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर खूप छान मस्त अशी चवीला लागते. वेगळं वाटण बनवून आपल्याला मस्त अशी ही दुधी भोपळ्याची भाजी इथं बनवलेली आहे. नक्कीच करून पहा. जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत नसेल तर ह्या पद्धतीने करून पहा. खरंच तुम्हाला दुधी भोपळा आवडेल. तर वरून मी इथे ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीची आपली छान अशी मस्त दुधी भोपळ्याची भाजी आहे. तर एकदा खरंच करून पहा. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला ही छान मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.